नमस्कार. गणपत पार्सेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांनी सुरू केलेल्या मुख या कार्यक्रमात मी डॉक्टर दुर्गेश माझी, असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ मराठी, आपणा सर्वांचं स्वागत करतो. साहित्याचे माध्यमांतर या मुख्य विषयाअंतर्गत 4थ्या भागात आज आपण माध्यमांतर करत असताना पाळावयाच्या गोष्टी याविषयी जाणून घेणार आहोत. माध्यमांतर करताना पाळावयाच्या गोष्टी. साहित्य व माध्यम ही वेगवेगळी माध्यमे आहेत. आपल्या विचारांना अभिव्यक्त करत असताना चित्र, शिल्प, कथा, कविता, कादंबरी, नाटक, मालिका, सिनेमा या माध्यमातून मानवी जीवन प्रदर्शित होत असते. अशा अभिव्यक्तीच्या दृष्टीने साहित्य हे जवळचे माध्यम आहे. त्यामुळे साहित्याचे माध्यमांतर ही निरंतर चालणारी यंत्राधिष्ठित प्रक्रिया आहे. साहित्यकृतीच्या माध्यमांतराची बीजे त्या साहित्यकृतीमध्ये लपलेली असतात. साहित्यकृतीचे माध्यमांतर हा विविध अंगी दृष्टिकोनातून महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे माध्यमांतर या विषयाचा जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा आपल्यासमोर कथा, कादंबऱ्याचे, मालिका, सिनेमा, नाटकात होणारे रूपांतर असे सीमित स्वरूप साकार होते. वास्तविकतः माध्यमांतर हा विषय सिनेमा, नाटकापुरत्या मर्यादित नाही. एखाद्या कवितेचा किंवा कथेचं चित्रलिपीमध्ये होणारं सादरीकरण, तसेच एखाद्या संगीतातून नृत्य गायनाद्वारे सादर केलेली कथा, कविता, साहित्याची मौखिक स्वरूपातील अभिव्यक्ती, संगणकीय स्वरूपातील ई-बुक्स किंवा मल्टीमीडियाचा वापर करून सादर केलेला आविष्कार ही सगळी माध्यमांतरच आहे. आता विचार येतो तो माध्यमांतर म्हणजे नेमकं काय? माध्यमांतर म्हणजे काय? माध्यमात केलेला बदल म्हणजे माध्यमांतर. माध्यमांतर ही मानवाची सहज प्रवृत्ती आहे. वस्तूचे माध्यमांतर जसे होते तसे साहित्याचेही माध्यमांतर पूर्वीपासून केले जाते. उदाहरणार्थ लाकूड, लाकडापासून होडी, खुर्ची, मूर्ती व अनेक वस्तू, सोने यातील विविध दागिने, औषधातील उपयोग, रामायण महाभारतावर आधारित नाटके, कादंबऱ्या, कथा, काव्य, सर्व भाषातील साहित्यातून माध्यमांतराची उदाहरणे दिसतात. साहित्याचे माध्यमांतर याविषयी ज्येष्ठ समीक्षक कमलाकर नारकर्णी लिहितात, माध्यमांतराच्या प्रक्रियेतून मूळ कलाकृती अधिक प्रकर्षाने जाणवली, अधिक भिडली तर ते माध्यम आंतरकलादृष्ट्या यशस्वी झालं असं म्हणता येईल. याचाच अर्थ माध्यमातून केलेल्या बदलानंतरही मूळ कलाकृतीतील गुणवत्ता वा मर्म टिकून राहिले पाहिजे. कलाकृतीचे माध्यमांतर होताना माध्यमाच्या गरजेनुसार आशयामध्ये बदल होत असतात. पण हे बदल होताना आशयाची नक्कल न करता त्यामधून नवसर्जन आढळले पाहिजे. म्हणून श्यामला वनासरे माध्यमांतर म्हणजे काय याविषयी लिहितात, अमूर्ताकडून मूर्ताकडे होणारा प्रवास म्हणजे माध्यमांतर होय. एक प्रकारे माध्यमांतर म्हणजे नव्या माध्यमात सर्जनशीलतेने आविष्कृत होणे. माध्यमांतर म्हणजे एका माध्यमाच्या कलाकृतीची इतर माध्यमातून झालेली निर्मिती होय. उदाहरणार्थ आनंद यादवांच्या नटरंग कादंबरीवरून नटरंग चित्रपट निर्माण झाला. वि.वा. शिरवाडकरांनी लिहिलेल्या नटसम्राट नाटकावरून नटसम्राट चित्रपट निर्माण झाला. एखाद्या कादंबरीचा किंवा नाटकाचं माध्यमांतर होत असताना ते रूपांतर असत नाही तर निर्मिती असते. उदाहरणार्थ कादंबरीतील घटना प्रसंग जसेच्या तसे सगळेच घटना प्रसंग चित्रपटामध्ये येतील असे नाही. कारण कादंबरीचा आकृतीबंध व सिनेमाचा आकृतीबंध वेगवेगळा आहे. म्हणून माध्यमांतर म्हणजे एक माध्यमाचं दुसऱ्या माध्यमामध्ये झालेलं जसेच्या तसं रूपांतर असते असे म्हणता येत नाही. ती नवनिर्मितीच असते. माध्यमांतर कोणकोणत्या गोष्टीचं होतं तर कादंबरीचं माध्यमांतर जसं होतं तसं नाटकाचं पण होतं. उदाहरणार्थ कट्ट्यार काळजात घुसली या नाटकावरून कट्ट्यार काळजात घुसली हा चित्रपट आला. म्हणजे नाटकाचं चित्रपटामध्ये माध्यमांतर होतं तसं कवितेचंही पण होतं. लिखित स्वरूपातील साहित्यात केवळ शब्दांनाच महत्त्व असतं. पण जेव्हा साहित्य दृश्य माध्यमातून आविष्कारले जाते तेव्हा शब्द आणि दृश्य यांचा अपूर्व संगम होतो. त्यातल्या त्यात जर त्या साहित्याला सूर, ताल, संगीत, अभिनय इत्यादींची जोड मिळाली तर त्यांची उंची वाढते. जे शब्दामधून आकलन होत नाही
ते साहित्य दृश्यामधून समाजावर आपला प्रभाव टाकते. प्रत्येक लिखित साहित्याचा आशय त्याचे सौंदर्य दृश्यात साकार करता येईलच असे नाही. म्हणूनच माध्यमांतर हे नेहमी एक आव्हान राहिले आहे. मग हे माध्यमांतर का केले जाते? शब्द हे साहित्याचे माध्यम आहे. कविता, कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन इत्यादी साहित्य प्रकारातून समाज जीवनाचे चित्र विविध परिप्रेक्ष्यातून साहित्यिकांना केले जाते. आपले अनुभव विश्व कलाकृतीच्या माध्यमातून साहित्यिक वाचकांसमोर ठेवत असतो. ध्वनी व दृश्य हे चित्रपटाचे माध्यम आहे. दिग्दर्शकाला जे सांगायचे आहे ते या माध्यमातून दाखवत असतो. साहित्यकृती ही वाचण्यासाठी आहे, तर सिनेमा हा पाहण्यासाठी. साहित्य व सिनेमा या दोन्ही माध्यमातून मानवी जीवनमूल्य यांची जोपासना होत असून संस्कृती संवर्धनाचे कार्य अविरतपणे होत आहे. म्हणून दर्जेदार व लोकप्रिय साहित्यावर सिनेमा आणि मालिका तयार केल्याने त्यातील आशयसूत्रामुळे व साहित्यकृतीच्या लोकप्रियतेमुळे त्याचा प्रसार जास्तीत जास्त प्रेक्षकापर्यंत जाऊ शकतो. या उद्देशाने माध्यमांतर केले जाते. माध्यमांतराचा अभ्यास आजच्या काळामध्ये महत्त्वपूर्ण ठरत आहे. माध्यम म्हणजे जाणीवांच्या कलात्मक आविष्काराचे रूप देणारे घटक होय. आकार व अवकाशाला मूर्त अथवा प्रत्यक्ष रूप देण्याची रेषा व रंग याची साधनभूत व्यवस्था यंत्रणा म्हणजे माध्यम होय. माध्यमातून दाखवलेल्या दृश्यांचा प्रभाव तत्काळ समाजावर पडत असतो. साहित्याचे माध्यमांतर का केले जाते याबाबतचे विवेचन केल्यानंतर माध्यमांतर करत असताना कोणत्या गोष्टी पाळायच्या असतात किंवा लक्षात घ्यायच्या असतात हा विचार महत्त्वाचा आहे. 1. शब्द माध्यम आणि दृश्य माध्यमांची आवश्यकता. शब्द माध्यम आणि दृश्य माध्यमातील घटनात्मक रचनेत वास्तवतेचा आभास दर्शविणारे महत्त्वाचे असते. शब्द माध्यमात लेखक त्याचा हेतू, विचारसरणी यांच्याशी जुळणारे तंत्र वापरून नेमका परिणाम साधेल अशा रीतीने कथानकाची रचना करतो. कथानक खरे वाटण्याकरिता वास्तवतेचा हा भास शब्द माध्यमात शब्दांच्या सहाय्याने तर दृश्य माध्यमात दृश्य आणि संवादाच्या सहाय्याने निर्माण करणे आवश्यक असतात. शब्द माध्यमातून वाचकांच्या मनावर जे धुसर चित्र उभे राहते तसेच दृश्य माध्यमात न होता बारीक सारीक तपशिलासह प्रत्यक्ष चित्र उभे राहावे लागते. एखाद्या कलाकृतीचे शब्द माध्यमातून दृश्य माध्यमात रूपांतर करताना माध्यमाच्या बदलामुळे रचना बदलणे आवश्यक ठरते. उदाहरणार्थ अलंकारिक भाषेतले पल्लेदार संवाद हे व्यावसायिक मराठी नाटकांचा किंवा कादंबऱ्यातील संवादाचं एक वैशिष्ट्य आहे. मात्र चित्रपटात प्रेक्षकांना पटेल समजेल अशी भाषा वापरावी लागते. 19व्या शतकातील साहित्यकृतीचं माध्यमांतर हे 20व्या शतकात करत असताना मूळ भाषा सांभाळावी लागते. उदाहरणार्थ कादंबरी व नाटकातील पात्रांच्या तोंडी 19व्या शतकातील भाषा ही 20व्या शतकात घालताना ती इंग्रजी मिश्रित मराठी भाषा अवतरित केली तर त्या मूळ साहित्यकृतीशी प्रतारणा ठरेल. 2. साहित्य माध्यमांतरात साहित्यपण राखणे महत्त्वाचे ठरते. साहित्याचे रूपांतरण किंवा माध्यमांतरण घडविताना त्या साहित्याचे साहित्यपण राखणे हे मोठे आव्हानात्मक कार्य असते. कारण साहित्य एकाच वेळी अनेक घटक अनिश्चित असतात. उदाहरणार्थ कथानक, भावना, आशय, व्यक्तिरेखा इत्यादी. रूपांतरण किंवा माध्यमांतरण करताना साहित्याचे घटक खूप महत्त्वाचे असतात. त्यासाठी माध्यम तज्ज्ञ हा जाणकार असावा लागतो. उदाहरणार्थ कादंबरीला नाट्य माध्यमात अवतरित करायचं असेल तर कादंबरीत आढळणारे सर्वच पात्रे नाटकात बसविणे शक्य होणार नाही. त्यासाठी माध्यमांतरकार हा कल्पक व त्यातील तज्ज्ञ पाहिजे. मूळ कथानक आणि विषय याचा गाभा न हरवता त्याचं पुनःप्रत्यय निर्माण करण्याचे मोठे आव्हान माध्यमांतरकाराजवळ असते. जर कादंबरी वाचनातून झालेला आनंद चित्रपटाने द्विगुणित केला तर माध्यमांतर होताना त्या कादंबरीला न्याय मिळाल्यासारखे होईल. तसेच साहित्य कृतीवर आधारित नाट्यमय TV कार्यक्रम निर्माण करताना सर्वप्रथम मालिका बनवताना कथेतील अनेक भागात विभाजन करावे लागते. एका भागात जेवढी गोष्ट सांगून होईल तो भाग संपवताना प्रेक्षकाला पुढील भाग पाहण्यासाठी उत्सुकता निर्माण व्हावी यासाठी काय करावे याचा विचार करावा लागतो. काही साहित्यकृती शब्दप्रधान असतात
त्यात प्रसंग, दृश्यांचे वर्णन, पात्रांची लकबी यांचे वर्णन असेलच असे नाही. तेथे पटकथा लेखक, दिग्दर्शक यांची भूमिका महत्त्वाची ठरते. दृश्य माध्यमात रंगभूषा, वेशभूषा, नेपथ्य हे देखील कथेला आकार देतात. त्यांचा योग्य उपयोग माध्यमांतरात झाला पाहिजे. एखाद्या कवितेचे गीतात माध्यमांतर करताना कवितेतील गेयता सुरांना पोषक असावी लागते. कविता ही सुरांना आव्हान देत असते. कवितेचे गीतामध्ये माध्यमांतर होत असताना तो केवळ अनुवाद असू नये, म्हणजे बदकाचे चित्र काढायचे व त्याखाली बदक असे लिहायचे असे होऊ नये. नाट्यात्मकतेची आवश्यकता. एखाद्या साहित्यकृतीचे माध्यमांतर करण्यासाठी मुळात त्या कलाकृतीमध्ये एक सिनेमा दडलेला असावा लागतो. ती साहित्यकृती वाचल्यावर दिग्दर्शकाच्या डोळ्यासमोर त्याचे चित्र, दृश्य साकार व्हायला लागते. त्यासाठी कथानकामध्ये नाट्याबरोबरच दृश्यात्मक परिणाम साधण्याचे गुण असावे आवश्यक आहे. कथानक ज्या काळात घडलं त्याचा कथानकातल्या नाट्याशी कितपत संबंध आहे आणि आजच्या प्रेक्षकाला ते कितपत जवळचे वाटेल हे सुद्धा माध्यमांतर करताना विचारात घ्यावं लागतं. उदाहरणार्थ, वि.वा. शिरवाडकर यांनी शेक्सपियरपासून प्रेरणा घेऊन किंग लिअरचे मराठी नटसम्राट अवतरित केले. आजच्या घडीला त्याचे माध्यमांतर करताना तत्कालीन काळ, वेळ या गोष्टी माध्यमांतरात आवश्यक असतात. 4. माध्यमांतरात तंत्र आणि आशयाचे महत्त्व. एका कलाकृतीचा आशयसूत्राचे तंत्र बदलून भिन्न कलामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सादरीकरण केले जाते. एकाच कलेतील आशयद्रव्य भिन्न कलाद्वारे अभिव्यक्त केले जाते, म्हणजे दुसऱ्या रूपात केले जाते. एखाद्या साहित्यकृतीतील मूळ आशय लक्ष्य माध्यमात जाण्याने केवळ माध्यमांतराची एक प्रक्रिया पूर्ण होते. मूळ साहित्य अन्य एका माध्यमात जाणे याचा अर्थ मूळ आशयाला दुसऱ्या माध्यमाच्या भाषेत, त्या भाषेच्या व्याकरणात बंदिस्त करणे. मूळ आशयाला भिन्न संरचना देणे, विचार बीजाचे, गाभ्याचे, आशयद्रव्याचे भिन्न माध्यमातील संरचनेत अथवा रूपात जाणे हे सर्व माध्यमांतरात घडते. मूळ साहित्यकृतीच्या माध्यमातील आशयगाभा नव्या माध्यमामध्ये नेला जात असताना दोन्ही माध्यमातील साधर्म्य वैधर्म्याचा विचार महत्त्वाचा असतो. त्याचप्रमाणे मूळ साहित्यकृतीतील बलस्थानी आणि ज्यात त्याचे माध्यमांतर होणार आहे त्यातील बलस्थानी यांच्यातील क्रियेतून सृजनात्मक अनुभव निर्माण झालेला असतो. आशयगाभा यांच्या विकासनाचा आलेख माध्यमांतरात महत्त्वाचा असतो. माध्यमांतरामध्ये साधनद्रव्य म्हणून सहभागी होणारे घटक मूळ आणि लक्ष्य माध्यमात प्रभावीपणे कार्यरत असतात. माध्यमांतरामध्ये एका मुशीतून व्यक्त होणारा अनुभव लक्ष्य भाषेत जात असतो. मूळ साहित्याच्या आशयद्रव्याला भिन्न माध्यमाच्या रूपात नव्या आकृतीबद्धामध्ये जाताना लक्ष्य माध्यमातील तंत्राच्या वेगवेगळेपणाचे महत्त्व पाहावयास मिळते. तेव्हा तंत्र व आशयाचे महत्त्व पाळायला हवे. 5. माध्यमांतराचे स्थित्यंतर यथोचित असावे. कलात्मक साहित्य प्रकारात कथा सांगणे हा त्यांचा स्वतंत्र गाभा आहे. त्या गाभ्याचा वाचक वर्ग वाचनाने त्या साहित्यकृतीचा अर्थ लावतो, तसेच व्याकरणापलीकडचा अर्थ शोधतो. शब्द साहित्यात वाचकाला दृश्य सुखरता अनुभवास मिळते, पण त्याच कथेचे चित्रपट माध्यमांतर करत असताना त्याचे वेगळे रूप आपल्यासमोर येते. कारण चित्रपट हे दृश्य माध्यम आहे, तेथे दृश्यार्थ महत्त्वाचा असतो. आस्वादक दृश्याचा अर्थ लावतो. या माध्यमांतरात कथन असणे, वाचणे, सांगणे, ते दाखवणे असे स्थित्यंतर असते. मूळ साहित्यकृतीचे इतरत्र कला प्रकारात माध्यमांतर होत असताना त्याचा मूळ आशय, रूप हे माध्यमांतरित होताना नवीन रूपात साकार होताना आढळते. मूळ साहित्यकृतीचा भावार्थ हा माध्यमांतरित होणाऱ्या कला प्रकारात स्वीकारताना नवी कृती म्हणूनच समोर आलेला असतो. 6. माध्यमांतरात काय आणि कसे याचे महत्त्व. एखाद्या साहित्यकृतीचे माध्यमांतरातून इतर साहित्य प्रकारात किंवा दृश्य श्राव्य कला प्रकारात अवतरित होत असताना वाचक, श्रोता अथवा प्रेक्षक माध्यमांतरातून निर्माण झालेल्या स्वतंत्र कलाकृतीचा आस्वादक म्हणून घडत असतो. मूळच्या कलाकृतीच्या संस्कारातून मुक्त होऊन त्याला माध्यमातून निर्माण झालेल्या नव्या कृतीला सामोरे जाणे गरजेचे असते. त्यामुळे काय आणि कसे सांगावे या गोष्टी
माध्यमांतरात पाळाव्या लागतात. 7. माध्यमांतर करताना आशयातील बदल टाळावा. माध्यमांतरात चित्रपट हा ओंजळीतून पाणी घेऊन येणारा प्रकार असून त्याच्या आशयाची गळती होऊ न देण्याची मोठी जबाबदारी असते. कथा, कादंबरी, कवितेतील संदर्भ चित्रपटात उतरवताना खूप तयारी करावी लागते. थोडे दुर्लक्ष झाले तरी आशयाचा मोठा बदल होतो. त्यामुळे आशयाची गळती न होण्यासाठी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. साहित्य कृतीच्या आशयाची मोडतोड झाली तर साहित्य कृतीचे योग्य माध्यमांतर होत नाही. एखाद्या साहित्य कृती ज्या कलाकृतीत माध्यमांतर होणार आहे त्यातील आशय आणि आकृतीबंधाच्या स्थित्यंतराचा विचार महत्त्वाचा ठरतो. तसेच मूळ माध्यमातील बलस्थानी लक्ष माध्यमात नेताना सौंदर्यानुभव केंद्रस्थानी असतो. उदाहरणार्थ, कादंबरीचे चित्रपट रूप तयार होत असताना कादंबरीच्या घटकांना लक्ष माध्यमात नेताना त्या सौंदर्यात्मक अनुभवांचा विचार केला जातो. कलाकृतीचे माध्यमांतर होताना माध्यमांच्या गरजेनुसार आशयामध्ये बदल होत असतात. पण हे बदल होताना आशयाची नक्कल न करता त्यामधून नवसर्जन आढळले पाहिजे हे महत्त्वाचे असते. 8. माध्यमांतर प्रतिमाद्रव्याचे बदलते रूप जोपासणे. प्रत्येक कला माध्यमाचे प्रतिमा निर्माण करण्याचे द्रव्य वेगळे असते. माध्यमांतर करताना हा पहिला मुद्दा येतो. शब्दातील प्रतिमा दृक्श्राव्य प्रतिमांच्या सहाय्याने निर्माण करताना द्रव्यातील बदलाचे परिणाम प्रतिमा निर्मित दाखल होतात. एखाद्या कादंबरीचा चित्रपट होताना शब्दाचे रूपांतर दृक्श्राव्य प्रतिमामध्ये होते, तर कादंबरीचे नाटक होताना प्रयोगाच्या वेळी शब्द आंगिक आणि वाचिक अभिनयाचे रूप घेत असतात, तर काही शब्द रंगसूचनेच्या स्वरूपात येतात. मूळ कलाकृतीचे जे रूप प्रतीत होते त्याचे भावार्थ नव्या माध्यमाच्या द्रव्याच्या सहाय्याने अभिव्यक्त करावयाचे आव्हान नव्या माध्यमातील कलाकार घेत असतो. दुसरा मुद्दा असा की मूळ कलाकृती आणि माध्यमांतर करून निर्माण झालेली कलाकृती या दोन वेगवेगळ्या काळातील रचना असू शकतात. तिसरा मुद्दा असा की दोन वेगळ्या व्यक्ती म्हणून कलावंतांच्या धारणा, वृत्ती, शैली यात फरक असू शकतो. म्हणजे माध्यमांतर होताना द्रव्य बदलते, संदर्भ चौकट बदलते आणि त्या कलावंताच्या दर्शनाला अनुसरून अभिव्यक्तीचा हेतू किंवा प्रयोजनही बदलते. या सर्वांचे भान माध्यमांतरात जोपासणे आवश्यक आहे. 9. माध्यमांतरात साहित्य गाभा याचे महत्त्व अधोरेखित करणारे आहे. साहित्य प्रकारातील कथा, कादंबरी, नाटकाच्या गाभ्यात अनेक शक्यता दडलेल्या असतात. या शक्यता लक्षात घेऊन मूळ कलाकृतीतून नवसर्जन घडून आणणे आवश्यक असते. एखाद्या साहित्यकृतीवर सिनेमा किंवा मालिकासाठी त्या मूळ साहित्यकृतीचा गाभा अतिशय महत्त्वाचा असतो. याबाबत रमेश इंगळे म्हणतात, रूपांतराचा प्रवास हा मूळ कथेतून सुरू होतो. नाटक असो, चित्रपट असो की मालिका, ही माध्यमे वेगवेगळी असली तरी त्यांना एक कथा सांगायची असते. ती कथा सांगण्याची प्रत्येक माध्यमाची मूलभूत भाषा वेगवेगळी असेल, परंतु कथा या माध्यमाची मूळ गरज आहे. पटकथाकार मूळ कथेला नव्या माध्यमात आविष्कृत करताना आपल्या लेखकपणाचा कस पणाला लावत असतो. मूळ लेखनाइतकाच रूपांतराच्या निर्मितीचा आनंद त्याच्याही वाट्याला येतो. दुसऱ्याच्या निर्मितीशी एकरूप होऊन तिच्यातले प्राणतत्व जपत तिच्या गाभ्यात बदल न घडवत अतिशय कुशलतेने निर्मिती घडवून सर्जक कृत्य रूपांतरकार करत असतो. प्रत्येक माध्यमाला कथा सांगायची असते व कथेशिवाय माध्यमांतर शक्य नाही व मूळ आशयाला पटकथाकाराने, दिग्दर्शकाने धक्का लावू नये या गोष्टी महत्त्वाच्या असतात. शेवटी निष्कर्ष पाहताना माध्यमांतरात साहित्यकृतीच्या सांस्कृतिक परंपरेची जोपासना महत्त्वाची असते. त्यात तांत्रिक परिवर्तन होत असले तरीही सांस्कृतिक हस्तक्षेपांसाठी माध्यमांतर अपरिहार्य आहे. किंबहुना मानवी नातेसंबंधातील मूल्यांना वेगवेगळ्या माध्यमातून अभिव्यक्त करण्याची मानवाची रीत आहे. कोणती मूल्य व्यवस्था रुजवायची आहे त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून शिरकाव करण्याची गरज सांस्कृतिक मूल्य व्यवस्थेत प्रभावी असते. तसेच आपल्या सांस्कृतिक मूल्यांच्या व्यवस्थेचा मार्ग म्हणून माध्यमांतर केले जाते. मूळ कलाकृतीचा नवा अर्थ घेऊन माध्यमांतरातून सांस्कृतिक हित जोपासले जाते. येथे
माध्यमांतराचे सांस्कृतिक कारण महत्त्वाचे असते. माध्यमांतर का, कोणते आणि कोणासाठी हे प्रश्न विचारणे गरजेचे असून तेथे विचारप्रणाली कार्यरत असते. लेखकाच्या आंतरिक गरज ही एका सांस्कृतिक विचारवंताची गरज असते. माध्यमांतर करताना उपरोक्त विवेचनातील गोष्टी महत्त्वाच्या आणि पाळावयाच्या असतात. संदर्भ ग्रंथ म्हणून राजेंद्र थोरात संपादित साहित्य कृतीचे माध्यमांतर हे पुस्तक अभ्यासलेले आहे. धन्यवाद.